औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यात मिरागी गावात आईने 3 मुलांना विहिरीत टाकून नंतर स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राजश्री शंकरप्पा हल्लूर वय 28 हिने आत्महत्या केली, तर अनुश्री वय 6, तनू वय 3 आणि संतोष वय 1 या 3 मुलांना आधी विहिरीत टाकले. त्यानंतर राजश्री हिने स्वतः विहिरीत उडी टाकली, आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा राजश्रीचे पती शंकरप्पा गावात नव्हते, ते खासगी बस चालक आहेत. शंकरप्पा आणि राजश्रीचे नातेवाईक आल्यानंतर पोलिसांनी रात्री मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी इंडी तालुका रुग्णालयात पाठविले. आपल्या मुलांच्या मृत्यूसाठी पत्नी राजश्री जबाबदार असल्याची तक्रार पती शंकरप्पाने केली असून राजश्रीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या असल्याची तक्रार दाखल केली आहे. मालमत्तेच्या वादातून राजश्रीने आपल्या मुलांना विहिरीत टाकून आत्महत्या केली असल्याची चर्चा गावात सुरू आहे. मालमत्तेचा वाद हेच यामागील कारण आहे की दुसरे काही कारण, याचा तपास कर्नाटक पोलीस करत आहे. शवविच्छेदन केल्यानंतर चौघांचे मृतदेह कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आले. इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभारत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.